नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनीता ऐनापुरे यांच्या कथा घराघरातल्या या कथा संग्रहातली जप 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 रे ही कथा. तर सादर आहे जप 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 रे. निवृत्तीनंतरचे 3-4 महिने निशाताईंनी खूप मजेत म्हणजे आळसात घालवले. इतकी वर्ष नोकरी केली, आता काहीही करायचं नाही, असं त्यांनी ठरवूनच टाकलं. सून मुलगा नोकरीला गेले, की घरात त्या आणि नारायणराव दोघंच. सगळी कामं उरकली, की निशाताई एखादं पुस्तक हातात घेत पलंगावर आडवं पडून ते डोळ्यासमोर त्यांनी धरायचा अवकाश, की त्यांचे डोळे गप्पागप मिटायला सुरुवात. मग अख्खी दुपार उठणे, पुन्हा लोळणे, कुशीवर वळणे, मध्ये मध्ये हातातल्या पुस्तकावर नजर टाकणे, हा आणि एवढाच कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाबरोबरच संध्याकाळी फिरायला जाणं, कधी एखाद्या मैत्रिणीकडे नाहीतर नातेवाईकाकडे जाणं हेही सुरू झालं. पण एकतर संध्याकाळी जी ती घरात कामात, नाहीतर टीव्ही बघण्यात मग्न. एकदा तर गंमतच झाली. त्यांच्या एका मैत्रिणीनं त्यांना आपल्या घरी येण्याचा बरेचदा आग्रह केला होता. एक दिवस त्या तिच्याकडे गेल्या. ती टीव्ही समोर बसून होती. निशाताईंना तिनं डोळ्यांनी आणि हातानंच बसण्याची खूण केली आणि ती पुन्हा टीव्हीत बुडाली. 5 मिनिटं ती टीव्हीकडं आणि निशाताई तिच्याकडे बघण्यात दंग. मग जाहिराती सुरू झाल्याबरोबर ती निशाताईंकडे वळली. "हां, काय निशाताई? मी किती वेळा तुम्हाला या या म्हणते. तो योग आला बाई एकदाचा. कशा आहात?" "छान आहे." "बरं बसा हं, मी पटकन तुम्हाला सरबत आणते." "अहो नको. काय होतं सांगू का? कोणी आलं ना तर द्यायला मी सरबतच करून ठेवते. चहा करण्यात वेळ जातो. मग कधी-कधी जाहिराती संपून मालिका सुरू सुद्धा होते. म्हणून सरबतच बरं." मैत्रिणीनं एवढा खुलासा करेपर्यंत जाहिराती संपल्या. तशी हा इशारा समजून निशाताई पटकन उठल्या आणि म्हणाल्या, "मी निघते." टीव्हीवर खिळलेली नजर तशीच ठेवून मैत्रीण म्हणाली, "निघालात? आता पुन्हा केव्हा याल? आणि वेळ ठेवूनच या बाई. अशा घाईत नका येऊ." बोलताना नजर टीव्हीवरच. त्या दिवसापासून निशाताईंनी संध्याकाळचं कोणाकडेही जाणं सोडलं. पुस्तक वाचनाचा आनंद, टीव्हीची आवड नाही, घरकामात दिवस दिवस घालवण्याची नोकरीमुळे सवय नाही. मग करायचं काय? वेळ घालवायचा कसा? त्यांच्या मानानं नारायणरावांनी स्वतःला खूप गुंतवून घेतलं होतं. त्यांची निरनिराळी मंडळं होती. त्यात वृद्धाश्रमांना जमेल त्या दिवशी भेट देणं होतं, गीतावर्ग होते, प्रवचनं होती. उरला-सुरला वेळ वर्तमानपत्र वाचन आणि कॉम्प्युटर होता. त्यांना वेळ कसा घालवायचा, त्यांच्या मुलाच्या भाषेत टिपी कसा करायचा हा प्रश्नच नव्हता. निशाताईंना मात्र हा प्रश्न दिवसेंदिवस जास्त जास्त सतावायला लागला. आपण काहीतरी करायला हवं, कशात तरी मन गुंतवायला हवं हे कळत होतं पण मार्ग सापडत नव्हता. शिवण, विणकाम, भरतकाम, भजन, कॉम्प्युटर कितीतरी गोष्टी करण्याजोग्या होत्या, पण निशाताईंना त्या पटत नव्हत्या. एका मैत्रिणीला कोणी एक महाराज भेटले होते. आठवड्यातील 3 दिवस तरी संपूर्ण संध्याकाळ त्या महाराजांकडे जायची. "तिथे काय करायचं?" निशाताईंनी विचारलं. "जप, ध्यान." "जप कशाचा?" "आम्ही महाराजांच्या नावानं करतो. कोणी श्रीराम जय राम, कोणी हरे राम हरे राम, कोणी कृष्णाचा, कोणी गणपतीचा, कसलंही करतात." "किती वेळ?" "वेळाचं भानच राहत नाही. आपलं देहभान हरपतं, आजूबाजूचा विसर पडतो." मैत्रिणीच्या रसवंतीला बहर आला. ह्या महत्वपूर्ण चर्चेचा कसा कोण जाणे, पण निशाताईंना विसर पडला. त्या आपल्याच नादात कशाचा तरी शोध घेत राहिल्या. एक दिवस कंटाळलेल्या मनानं त्या नारायणरावांना म्हणाल्या, "आता काय करावं काही कळतच नाही." "काय करू म्हणजे? संध्याकाळचा स्वयंपाक झाला वाटतं. का बाहेर जायचंय जेवायला? तुम्ही तिघं जा बरं का, मी येणार नाही. माझ्यापुरती खिचडी कढी कर, 2 पापड तळ." "अहो, स्वयंपाकाशिवाय मला दुसरं काही करता येत नाही का? आणि किती वेळा आला हो तुम्ही हॉटेलात? उगीच काहीतरी बोलायचं ते." "अगं मग काय करूचा अर्थ काय?" "मला रिकामा वेळ कसा घालवायचा ते कळत नाही, म्हणून म्हणते मी काय करू?" "अच्छा, सुनेच्या आगमनापासून तुला रिकामा वेळ भरपूर मिळायला लागलाय का?" हातातला पेपर डोळ्यांसमोर धरून नारायणराव बोलत होते. "वाटेल ते बोलू नका.
सून घरात येऊन 1.5 वर्ष झालंय आणि माझं रिकामपण माझ्या निवृत्तीनंतर म्हणजे 4 महिन्यांपूर्वी सुरू झालंय. आणि काय हो, कामं करायला तुमची सूनबाई किती वेळ घरात असते? सकाळी ऑफिसला जायचं म्हणून कामाला आहात नाही. 10 वाजले की पळत सुटायचं. संध्याकाळी घरी आलं की जेवणापुरतं स्वयंपाकघरात यायचं. जेवण झालं की पुन्हा खोलीत कुडू. काय काम करते ती? निशाताईंना फाड-फाड बोलताना पाहून नारायणरावांनी "हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे" म्हणायला सुरुवात केली. "अहो," निशाताईंनी नारायणरावांना थांबवलं. "बोल, पण जमलं तर जरा गोड बोलता आलं तर बघ बरं का. डायबिटीस आहे तुम्हाला. फार गोड बोलून चालणार नाही." निशाताईंनी हलक्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला. "मस्त जोक बरं का निशा. आणि ताशे वाजंत्री थांबवून एकदम सनईच्या मंजूळ स्वरात कुठे शिरलीस? ऐका ना, आता तुम्ही ते हरे राम म्हणालात ना, मी पण ते म्हणणार आहे. ते म्हणायला शिकवा ना मला." "त्यात काय शिकवायचंय? आणि मी काय तुला शिकवणार? पुरे हं. मी काय म्हणते, मला शिकवा म्हणजे जप करायला शिकवा." खरंच बाई, वेळ घालवायला हा जपाचा मार्ग किती चांगला आहे. वेळ घालवायला? अगं, जप वेळ घालवण्याकरता करतात, हे ज्ञान कोणी दिलं तुला? काय हो असं करता? मला चांगला मार्ग मिळालाय, तर करा ना थोडी मदत. हरे राम हा जप तुला पूर्ण म्हणता येत नाही? अगं, दशग्रंथी ब्राह्मणाचं घराणं तुमचं. ते आमचे पणजोबा दशग्रंथी होते. आता काय उरलंय त्यांचं? अगं, पण आपल्या लग्नाच्या वेळेला तर तुझा बाप 3-3दा घराण्याचा मोठेपणा सांगत होता. मी विसरलो नाहीये. निशाताई काही न बोलता उठून आत गेल्या आणि लगेचच साडी बदलून बाहेर आल्या. "मी जरा बाहेर जाऊन येते." "अगं, आत्ता तर आपण तुमचे ते दशग्रंथी." "बरं, ते जाऊ दे. कुठे निघालीस?" "बाहेर निघालेल्या माणसाला कुठं जाता असं विचारू नाही, हे ठाऊक आहे ना?" "ठीक आहे बाई, जा." निशाताई घाईघाईनं निघून गेल्या. "चला नारायणराव, घरात एकदम नीरव शांतता पसरली त्याचा आनंद भोगा." असं म्हणत नारायणराव पलंगावर आडवे झाले आणि 5 मिनिटात घोरायलाही लागले. दारावरच्या बेलचा कर्कश आवाज झाला. बायको दार उघडेल म्हणून नारायणरावांनी फक्त कूस बदलली, पण बेल राहून राहून किंचाळत राहिली. तेव्हा डोळे मिटलेल्या अवस्थेतच नारायणराव, "अगं ए, कोण आलंय बघ ना," असं खेकसले आणि एकदमच बायको घरात नाही हे लक्षात येऊन चिडचिडतच उठले. दार उघडलं तर दारात बायकोच, चक्क हसतमुखानं उभी. हिची काहीतरी जबरदस्त खरेदी झालेली दिसतीये. अरे बापरे! अहो बघा मी काय आणलंय. हातातली जपमाळ नारायणरावांच्या पुढं नाचवत लहान मुलांच्या उत्साहानं निशाताई म्हणाल्या. "कुठे गेली होतीस? आणि हे काय जपमाळ?" नारायणराव हबकलेच. "हो, त्याच करता गेले होते मी." "जपमाळ?" "हो." "कशाला?" "जप करायला." "ते कळतंय मला, पण आज हे काय खूळ?" "मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय, आता मला जप करताना काय म्हणायचं ते सांगा." "अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मा लिख, मा लिख, मा लिख." हे मी म्हणायचं का काय? आणि हे म्हणून जप करायचा? निशाताई किंचाळल्या. "नाही, मी एक श्लोक म्हटला. अर्थ सांगू का? म्हणजे सांगतोच." "नको, मला आता फक्त जप करायचा आहे ते सांगा." "असं म्हणतेस? ठीक आहे. पण मला आश्चर्य वाटतं, एवढी नोकरी करणारी तू, तुला साधा जप करता येत नाही?" "अहो, नोकरी केली म्हणून तर जप करता आला नाही. जन्मभर नोकरीऐवजी जप केला असता तर." "जप सांगू ना?" नारायणरावांनी हळूच विचारलं. "हो." निशाताईंना बळेच गप्प बसावं लागलं. "ही जपमाळ. यात मणी किती असतात हो?" क्षणापूर्वीचं बळे गप्प बसणं विसरून निशाताईंनी उत्साहाने विचारलं. "तू मोज." "पण तुम्ही सांगितलं तर काय बिघडेल?" "तू मोजलंस तर काय बिघडेल?" "किती हट्टी आहात हो तुम्ही. स्वतःचं म्हणणं खरं करायचं हा लग्नापासूनचा तुमचा स्वभाव आहे, तो तसाच आहे. मला आठवतंय ना लग्नानंतर." "हरे राम, हरे राम." "बघा बाई, बरं झालं तुम्ही मला पुन्हा जपावर आणलत ते. असू देत म्हणी किती." "नाही, आधी मणी मोज." नारायणरावांचा शांतपणा कायम होता. "बरं बाई." निशाताईंनी माळ हातात घेतली आणि किंचाळल्या, "अहो, पण हे मोजणार कुठून?"
तो रेशमी दोरा दिसतोय. निशाताईंनी 2-3 वेळा माळ खालीवर केली. अखेर रेशमी दोरा मिळाला. मिळाला ना, तिथून मणी मोजत मोजत परत त्या दोऱ्यापर्यंत ये. काही सेकंद सन्नाटा पसरला. नारायणराव उठून तेवढ्यात स्वयंपाकघरात गेले. त्याबरोबर निशाताईंनी चष्म्यातून डोळे मोठे करून आतला वेध घ्यायचा प्रयत्न केला. डब्याचं झाकण वाजल्याबरोबर निशाताईंनी आवाज काढला. "काय चाललंय हो? मणी मोजून झाले?" "मोजतीये, पण तुम्ही काय करताय?" "पाणी पितोय." "मग डबा कशाला उघडलाय?" नारायणराव तोंडात तोबरा कोंबल्यामुळं काही बोलूच शकले नाहीत. ते आपले भराभर घास चावत राहिले. "आता बाई कमाल झाली ना तुमची. मणी मोजून झाले? कसे होतील? तुमच्याशी बोलताना मण्यावरची बोटं निसटली. आता कसं मोजणार?" "पहिल्यापासून." निशाताईंनी पुन्हा मणी मोजायला सुरुवात केली. मध्येच मोजण्यात चूक म्हणजे 2-3 का 3-3 झाला गोंधळ. 2-4 वेळा गोंधळ झाल्यावर एकदाचे मणी मोजले. "झालं." लहान मुलाच्या आवाजात निशाताईंनी सांगितलं. "काय झालं?" "मणी मोजून झाले. 108 आहेत." "वाह निशा, गणित चांगलं आहे हा तुझं." ह्यावर काहीही न बोलता निशाताई उठून बाल्कनीत गेल्या. बाल्कनीत कपडे वाळत घालायचा स्टँड होता. सकाळी बरेच कपडे त्यावर वाळत घातले होते. नेमका निशाताईंच्या टॉवेलवर कावळा बसला. आता हा घाण करतो की काय या कल्पनेनं त्या धावल्याबरोबर कावळा भुरकन उडून गेला, पण जाताना निशाताईंना खिजवण्यासाठी काव काव करायला विसरला नाही. त्याच्याकडे रागानं बघत बघत निशाताईंनी स्टँडवरून टॉवेल खेचला. टॉवेल बरोबर इतरही कपडे खाली पडले. त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी फक्त आपलाच टॉवेल झटकून घडी करून बाजूला ठेवला. "निशा, चहा कर गं जरा." नारायणरावांनी सांगितलं. "थांबा आता. या कपड्यांच्या घड्या नको का करायला? माझ्याशिवाय घरात दुसरं कोणी करतं का ही कामं? मी जर नाही कपडे उचलले तर 4 दिवस हे कपडे असे इथं पडून राहतील आणि 5व्या दिवशी वॉशिंग मशीनमध्ये जातील." "ते कसे काय बुवा?" गालातल्या गालात हसत नारायणरावांनी प्रश्न केला आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच झालं. निशाताई वैतागल्या. "हरे राम, हरे राम. तुम्हीच म्हणत बसणार आहात का? मला नाही का शिकवायचं? हेच त्या समोरच्या कुंदाला काही शिकवायचं असेल तर धावून धावून शिकवा." "हरे राम, हरे राम." "अहो." "हां, ही जपमाळ. ही हातात अशी धरायची. हरे राम, हरे राम, राम राम." नारायणरावांनी शिकवणी सुरू केली. निशाताईंकडून प्रात्यक्षिकही करून घेतलं आणि म्हणाले, "आता माझं काम संपलं. तू तुझं सुरू कर." संध्याकाळी निशाताईंनी देवापुढे दिवा लावला. देवाला हळदी-कुंकू वाहिलं आणि नमस्कार करून त्या देवासमोरच पाठ घेऊन बसल्या. हातात जपमाळ, चेहरा अत्यंत भाविक. तोंडानं श्रीराम जयराम जय जयराम सुरू झालं आणि हातानं जपमाळेचा एक एक मणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न. त्यातच नारायणरावांनी हरे राम शिकवलंय आणि आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोय हे लक्षात येऊन त्या दचकल्या. आपल्या हातून काहीतरी अपराध घडला असं त्यांना वाटू लागलं. जपमाळेतले मणी घरंगळायचे थांबले आणि एकदमच राम, हरे कृष्ण हे सगळे एकच. माणसांनी त्यात भेद केला हे त्यांना आठवलं. किंचित शांत होऊन पुन्हा त्यांनी जप सुरू केला. 2च मणी पुढे सरकले आणि निशाताईंचं लक्ष घड्याळाकडे गेलं. श्रीराम जय राम जय. 7 वाजून गेले की. श्रीराम जय. 7 वाजून गेले. जय जय राम. सूनबाई येईल. अजून कुकर नाही लागलेला. श्रीराम जय जय राम. मीच लावायला पाहिजे ना कुकर. माझंच काम आहे ते. जय जय राम. हिला कधी या गोष्टी करता येणार? जय जय आपलं श्रीराम जय राम हिच्या वयात. अगोबाई, हातात जपमाळ घेतली की मनात दुसरा कसलाही विचार आणायचा नाही. रामाची मूर्ती डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करायचा असं यांनी दुपारी बजावलं होतं आणि मी हे कसले विचार करतेय? छे, आता अगदी जप म्हणजे जप. श्रीराम जय राम. नाही, चुकलंच. श्रीराम जय जय राम. निशाताई पुन्हा राम नावाच्या जंगलात शिरल्या. "निशाताई, अहो निशाताई." शेजारच्या बिल्डिंगमधली नीलम पोंक्षे आलेली पाहून निशाताई मनातून वैतागल्या, पण वरकरणी गोड हसून म्हणाल्या, "काय ग निशाताई, तुम्ही काय जप करताय? तरीच तुमचा चेहरा ना अलीकडे अगदी सात्विक दिसतो बरं का." मी त्या आपल्या यांना म्हटलं सुद्धा तर त्या म्हणाल्या, "असं काही नाही.
निशाताई हल्ली फेशियल वगैरे करत नाहीत ना, म्हणून अशा दिसतायत. आज कशी आलीस? स्वतःच्या मनातली खळबळ न दर्शवता निशाताईंनी प्रश्न केला. अहो निशाताई, उद्या सत्यनारायणाची पूजा करून घेतोय ना आम्ही. तीर्थप्रसादाला यायचं बरं का सगळ्यांनी. तुमच्या अजय आणि अनुश्रीलाही सांगा. येऊ ना. मध्येच सत्यनारायण करताय ते? अहो कोणाला बोलू नका. तुम्हाला म्हणून सांगते. यांना प्रमोशन मिळालं. पगार वाढलाय म्हणून उद्या पूजा आहे हो. मग अर्धा तास नीलम, तिचा नवरा, त्याचं प्रमोशन, त्यामुळं इतरांना होणारी खवखव, जळजळ, पोटदुखी हे विकार. पण नीलमचा नवरा मुळातच किती हुशार, प्रामाणिक वगैरे वगैरे माहिती देऊन निघाली आणि अनुश्री दारात हजर. "काय काकू, मी आले म्हणून निघालात का?" अनुश्रीनं हसत हसतच प्रश्न केला. "नाही ग, बराच वेळ झाला. उद्या या हां सगळे तीर्थप्रसादाला. आणि आता निशाताई जपाला बसल्या, की तुला आल्या आल्या कामाला लागायला हवं. चालू देत." नीलम योग्य खडा टाकून निघून गेली आणि कपडे बदलता बदलता अनुश्रीच्या मनात गणित सुरू झालं. ह्या जपाला कधीपासून बसायला लागल्या? सगळ्या मालिका सोडून जप तो करायचा तर दुपारी नाही करतायत. इकडं निशाताईंची बोटात जपमाळ चाच राहिली. कुठल्या आणि कितव्या माण्यावर आपण आलो? किती झालं, किती राहिलं? त्या विचार करू लागले. जाऊ देत, आता अनुश्री चहा करेपर्यंत मी जप करते. नाहीतरी रोज ती आली की मी करतच आली. आता करू देत तिला. पुन्हा जपाला सुरुवात. श्रीराम जय राम. 7:30 वाजले. आता कुठली मालिका? काल नेमकं काय झालं असेल त्याच्यात? श्रीराम जय राम. अनुश्री कपडे बदलून आली, पण स्वयंपाकघरात आलीच नाही. ती थेट हॉलमध्ये टीव्ही समोरच्या सोफ्यावर बसली आणि टीव्ही, पंखा सुरू केला. चहाची वाट पाहता पाहता निशाताई श्रीराम जय राम म्हणत होत्या. टीव्ही पाहता पाहता आपल्याला चहा कधी मिळतोय याची अनुश्री वाट पाहत होती. दोघींना एकमेकींचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. ही काय वागण्याची पद्धत आहे? मनाशी चिडचिड करत निशाताई श्रीराम जयराम सुद्धा चिडूनच म्हणायला लागल्या. चिडूनच निशाताईंनी जपमाळ बाजूला टाकली. खरं म्हणजे नेमका किती वेळा जप झाला हे न कळल्यानं त्यांना नीलम आल्यानं हा गोंधळ झाला, म्हणून तिचा राग आला आणि पुन्हा मनातून नीलमचंच वाक्य हळूच वर आलं. "तुला आल्या आल्या कामाला लागायला हवं." त्यांचा राग आणखीनच वाढला. त्या रागातच त्या उठल्या, भाताचा कुकर लावला. बाहेर हॉलमध्ये अनुश्रीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "हे काय, आज अजून जेवायचं झालं नाही?" बाहेरून येत नारायणरावांनी प्रश्न केला. त्यांच्याच पाठोपाठ आलेला अजय ओट्याकडे पाहत म्हणाला, "हे आई, काहीतरी छान कर ना. रोज काय तेच तेच जेवायचं." "अनुश्रीला सांग." "छे, तुझ्या हातची चव काय तिच्या हाताला आहे? तूच कर." नारायणरावांनी सुद्धा लेकाची री ओढली. "अनुश्रीला नको सांगूस, तूच कर." जेवणं मुकाट्यानंच झाली. हातावर पाणी पडल्या पडल्या अनुश्री आपल्या बेडरूममध्ये, तिच्या पाठोपाठ अजय. मागचं सगळं आवरून होईपर्यंत निशाताई आणखीनच वैतागल्या. त्यानंतर निशाताईंनी दिवसातून 2 वेळा जप करण्याचं ठरवलं. सकाळी 8 ते 10 म्हणजे अनुश्रीला स्वयंपाकाचं करावंच लागेल. हा मनाशी हिशोब करतच त्यांनी देवासमोरची जपमाळ हातात घेतली. श्रीराम जय राम जय जय राम. 8 वाजून गेले. ही बाया अजून खोलीतून बाहेर आलेली नाहीये. श्रीराम जय राम. कधी ही काम करणार? काय बाई या हल्लीच्या सुना, कशाचा म्हणून विचार नाही स्वतः पलीकडं. श्रीराम जय राम. अगो बाई, मणी सरकवायचं लक्षातच नाही. हे फारच अवघड काम आहे बाई. श्रीराम जय राम. उठल्या वाटतं बाईसाहेब. आता तालेवारपणे ही स्वतःचं आवरणार. मग कधी काय करणार? ती आमच्या ऑफिसात नाही का ललवाणी होती, नट्टापट्टा करून यायची. ऑफिसचे सगळे पुरुष म्हणजे तिच्या पुढे पुढे करायचे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. काय बाई हे आपलं जप करणं. मनात रामाची मूर्ती डोळ्यासमोर आणून जप करायचा असतो. आई मी निघतो. अरे अजय, डबा काही खाल्लंस का? काही नाही, पण तू नको काळजी करूस. अरे पण आई, तुझं शांतपणे चालू देत. आजपासून आम्ही दोघांनी ब्रेकफास्ट आणि लंच बाहेर म्हणजे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये घ्यायचं ठरवलंय. तू नको काळजी करूस. हातातली जपमाळ टाकून निशाताई उठल्या. उठलीस का? बरं झालं. चल, चहा कर आपल्याला. चहा काय करतीये? स्वयंपाक करायचा आहे अजून. हां, अनुश्रीला वेळ नाही ना, नाहीतर तिनेच केला असता. दात ओठ खातच निशाताईंनी नवऱ्याकडे पाहिलं.
मी नसते तर ही सगळीच मंडळी ब्रेकफास्ट आणि जेवण बाहेर करणार होती की काय? अगं रागवायला काय झालं एवढं? मी चेष्टा केली तुझी. आणि तू आता जपाचं मनात घेतलंयस ना, मग राग, लोभ हे मनाचे विकार लोप पावण्याकरताच हा प्रयत्न असतो. करणार आहे मी स्वयंपाक. त्यासाठी एवढं तत्वज्ञान नकोय सांगायला. "आई झाला का तुमचा जप?" अचानक येत अनुश्रीनं निशाताईंना विचारलं. आणि मी काय म्हणते, "तुम्ही दुपारी रिकामे असताना, तेव्हा करा ना हे सगळं." "नाही म्हणजे तुमच्या सोयीचं होईल ते. तू नको माझ्या सोयीचा विचार करूस. निघ तू, उशीर होईल तुला." "बाबा आईंना जरा काही सांगा ना." काही सांगायला गेलं की "अगं माझ्यात तेवढी हिंमत असती तर." निशाताईंनी एक कटाक्ष टाकल्याबरोबर अनुश्री "येते मी" म्हणत घाईघाईनं निघून गेली. जेमतेम 4 दिवस निशाताईंचा जप करण्याचा उत्साह टिकला. तरीही नेटानं त्यांनी जप चालू ठेवला. खरी भीती त्यांना मनातून वाटत होती, की आपण जप थांबवायचा अवकाश, की घरातल्यांना चेष्टेला विषय मिळणार. त्यापेक्षा जसं आणि जितकं जमेल तितकं करत राहू. अंघोळ वगैरे आटपून निशाताई देवापुढं बसल्या. जपमाळ हातात घेतली. 2-4 मणी ओढल्या असतील, की अजय उठून आला. "ए आई चहा कर ना." अजय लाडात आला. "श्रीराम जय राम." "आई तूच कर." "श्रीराम जय राम जय." "बरं मी करतो." "तू काही ऐकणार नाहीस." "किती अजून ठेवू?" श्रीराम जयरामचा जप करत निशाताईंनी हातानं 3 बोटं दाखवली. 2 मिनिटं शांतता टिकली आणि एकदमच अजय म्हणाला, "अगं आई, या डब्यातली साखर संपली आहे." निशाताईंनी हातानं मोठ्या डब्याकडे खूण केली. "श्रीराम जय राम." "काल तर डबाभर साखर काढली आणि आज संपली. काय केलं एवढ्या साखरेचं?" "श्रीराम जय राम जय." "यांना तर डायबिटीस. यांची एकदा शुगर टेस्ट केली पाहिजे." "त्या देशपांडेंची नाही का एकदम 450 वर गेली शुगर." "श्रीराम जय राम." "पण माणसं औषध पाणी, आहार नीट सांभाळत का नाहीत? थोडा तोंडावर ताबा ठेवावा." "श्रीराम जय राम जय." "अगं बाई, काय माझं हे म्हणणं? कुठं लक्ष आहे माझं काही कळत नाही." आता अगदी लक्ष देऊन म्हणायचं बाई, "श्रीराम जय राम." "अरे ए अजय, दूध उतू चाललंय, झोपलायस का?" "श्रीराम जय राम." काही बोलून उपयोग नाही. पैशाची किंमत नाही या मुलांना. दररोज दूध उतू जातंय. श्रीराम जय. विचारांचा आणि मनाचा वेग सहन होईना तेव्हा निशाताईंनी हातातली जपमाळ खाली ठेवली आणि त्या शांत बसून राहिल्या. रोज सकाळ संध्याकाळ जप करायचा, जास्तीत जास्त माळा ओढायच्या असं म्हणता म्हणता संध्याकाळचा जप बंद झाला. सकाळी सुद्धा हळूहळू माळ ओढणं 5, 4, 3, 2, 1 माळेवर आलं. एका माळेतही श्रीराम जयराम म्हणताना हळूच अजून किती मणी शिल्लक आहेत याकडे लक्ष जायला लागलं आणि शेवटी जपानं राम म्हटला. हल्ली काय जप बंद झाला वाटतं? नारायणरावांनी चौकशी केली. "हो." "का? कंटाळा आला?" "सांगितलं तर हसाल मला." "नाही हसत. बोल." "रामनामात माझं मन स्थिर होतच नाही. तोंडानं रामनाम घ्यायचं, बोटांनी मणी पुढे ढकलायचा आणि मन आपलं जगभर भरकटतं. पुष्कळ प्रयत्न केला, पण एक क्षण सुद्धा मन रामनामात रमत नाही." "अगं हे तर सगळ्यांचंच होतं, पण तुमचं घराणं दशग्रंथी." "पुढं बोला." "तेच सांगतो. या अशा घराण्यात जन्माला येऊन तुला ना देवाधर्माची आवड ना अध्यात्माची. कधीच जे केलं नाहीस ते जमणार कसं? प्रयत्न कर. पण खरं सांगू का, हे कशाला करतेस? मला आपली तू छान बोलणारी, हसणारी, वस्त्रप्रावरण भूषणं हौसेनं वापरणारी अशीच आवडतेस. तशीच राहा." नारायणरावांचं बोलणं ऐकता ऐकता निशाताईंचे डोळे भरून का आले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.